नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण फोटोशॉपच्या होम स्क्रीनबद्दल माहिती घेतली. आता आपण फोटोशॉपच्या वर्कस्पेसबद्दल आणि काही पॅनलबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही हा जो फोटोशॉपचा जो आयकॉन बनलेला आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने फोटोशॉपचा वर्कस्पेस इथे दिसेल. हा तुमचा जो डार्क ग्रे कलरचा जो एरिया आहे हा डॉक्युमेंट एरिया आहे. ठीक आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकता तुमच्या उजव्या बाजूला काही पॅनल्स आहे आणि हे पॅनल्स अशा पद्धतीने डॉकेबल आहेत. हे इथं तुम्ही या बटनांवर क्लिक करून तुम्ही त्याला कमी जास्त करू शकता. इथं तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या नावाने इथं काही पॅनल आहेत. हिस्ट्री, कलर, स्वॅचेस, ग्रेडियंट, पॅटर्न, प्रॉपर्टी. तर ह्या सर्वांना आपण अशा पद्धतीने इथनं डॉक आणि अनडॉक करू शकतो. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता फाईल, एडिट, इमेज लेयर हा पूर्ण वरचा पट्टा मेनू बार आहे. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता की इथं जे टूल बार आहे हा सुद्धा डॉकेबल आहे. ह्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने डॉक आणि अनडॉक करू शकता. ज्यावेळेस तुम्ही ह्या टूलबारमधील कुठल्याही टूलला ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्याच्याशी रिलेटेड असलेले सर्व ऑप्शन या मेनू बारच्या खाली दिसून येतात. आणि त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करून त्याला यूज करू शकता. हा जो टूलबार आहे हा पूर्णपणे डॉकेबल आहे. हा जसा तुम्ही इथं ड्रॅग कराल तसं तुम्ही त्याला कुठेही नेऊन ठेवू शकता. जसं तुम्ही इथं क्लिक केलं तर इथं ब्ल्यू कलरची एक पट्टी तयार होते. इथं ज्यावेळेस तुम्ही त्याला सोडून देता तिथं जाऊन तो अटॅच होऊन जातो. तसेच इथं जे पॅनल आहेत ते सुद्धा डॉकेबल आहेत. त्यांनासुद्धा तुम्ही उचलून हव्या त्या ठिकाणी तुम्ही तिथं ठेवू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसं आपण फोटोशॉपच्या होम स्क्रीनवर इन्व्हाइट टू एडिट हा नावाचा एक टॅब बघितला, तोच टॅब तुम्हाला इथं दिलेला आहे. जेणेकरून तुम्ही फोटोशॉपमध्ये जे काम करता ते तुम्ही इथं समोरच्या व्यक्तीला इथं तुम्ही इन्व्हाइट करू शकता. इथं तुम्हाला सर्चचा एक ऑप्शन दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला कुठली अडचण आली तर तुम्ही इथं तो कीवर्ड सर्च करायचा, तो तुम्हाला त्याच्याबद्दलच्या सर्व डिटेल इथे मिळून जातील. इथं बघू शकता तुम्ही फोटोशॉपने प्रत्येकाच्या कामाच्या स्वरूपानुसार त्या पद्धतीची वर्कस्पेस इथं तयार करून दिलेली आहे. जो व्यक्ती 3D रिलेटेड वर्क करत असेल तर त्याला 3Dची वर्कस्पेस, जो व्यक्ती ग्राफिक डिझायनर आहे त्या व्यक्तीसाठी ग्राफिक अँड वेब ही वर्कस्पेस, त्यानंतर मोशन, पेंटिंग, फोटोग्राफी अशा पद्धतीने ह्या वर्कस्पेस आहे. तर आपण सध्या इसेन्शियल ही वर्कस्पेस इथं सिलेक्ट करूया. परंतु काही कारणामुळे समजा हा टूलबार इकडं घेऊन आलो आपण, याला आपण इथं ठेवला, त्यानंतर काही पॅनल्स हे आपण विचित्र पद्धतीने समजा इथे मांडणी केली परंतु ती खूपच खराब दिसत आहे. तर अशा वेळी आपण किंवा इथं काही पॅनल आपल्याकडून जर डिलीट झाले तर ते परत मिळवायचे कसे, तर त्यावेळेस रिसीट इसेन्शियल हा जो टॅब आहे इथं तुम्ही याला क्लिक केलं तर फोटोशॉप मूळच्या स्थितीत तुम्हाला आणून देते. त्यानंतर इथं अजून एक टॅब आहे न्यू वर्कस्पेस. समजा मला याच्यातनं काही गोष्टी इथं नको आहेत, मला इथं हा कलर पॅनल पाहिजे, मला ग्रेडियंट हा पॅनल हवा आहे बस, आणि बाकी मला काही नको, तर मी इथनं समजा हे सगळ्या गोष्टी क्लोज केल्या. इथून 3 लाईनला क्लिक करून इथं मी क्लोज टॅब ग्रुप, तर अशा पद्धतीने मी ह्या सर्वच क्लोज केलं. आणि मला फक्त आता ह्याच गोष्टी मला आता फोटोशॉपमध्ये हव्या आहेत. तर त्यावेळेस मी आणि प्रत्येक वेळी येऊन कलर, ग्रेडियंट किंवा मला जी पाहिजे ती वर्कस्पेस जर मला पाहिजे असेल प्रत्येक वेळी तर इथं मी न्यू वर्कस्पेस
हे सिलेक्ट करेल आणि या वर्कस्पेसला नाव देणार. तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही नाव देऊ शकता. मी इथं डेमो असे नाव देतो आणि इथं सेव्ह करतो. काम करताना समजा तुम्ही काही कीबोर्ड शॉर्टकट तयार केले आहेत, काही मेनूजमध्ये फेरफार केले आहेत, काही टूलबारमध्ये काही सेटिंग चेंज केले आहेत, ती जशीच्या तशी हवी असेल तर तुम्ही इथं टिक मार्क करू शकता, अन्यथा अनचेक करा. इथं तुम्ही सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची वर्कस्पेस इथं दिसेल, इथं डेमो या नावाने. समजा इन केस समजा मी इसेन्शियल ही वर्कस्पेस घेतली आणि इथं रिसेट इसेन्शियल केले आणि मला आता माझी वर्कस्पेस हवी आहे, तर मी इथं डेमो या वर्कस्पेसला क्लिक करणार आणि मी जी तयार केलेली वर्कस्पेस आहे ती इथे मला दिसेल. हाच ऑप्शन तुम्हाला विंडोज या मेनूबारमध्ये तुम्हाला वर्कस्पेस या नावाने या ठिकाणी बघायला मिळेल. सेम ऑप्शन जे आता आपण बघितले तेच ऑप्शन तुम्ही इथं बघू शकता. इथं इसेन्शियल डिफॉल्ट, त्याचनंतर इथं 3D ग्राफिक, मोशन, पेंटिंग, फोटोग्राफी अशा पद्धतीने टॅब आहेत. रिसेट इसेन्शियल जे आता आपण बघितलं की पूर्ण फोटोशॉप इसेन्शियल या वर्कस्पेसमध्ये मूळ स्वरूपात आणून देते. इथं न्यू वर्कस्पेस, आपण तयार केलेली वर्कस्पेस जर डिलीट करायची असेल तर डिलीट वर्कस्पेस असं करू शकता. इथं कीबोर्ड शॉर्टकट आणि मेनूज आणि लॉक वर्कस्पेस. समजा आपण डेमो ही वर्कस्पेस इथं घेतली, परंतु आपल्याला असं वाटते की कोणीही आपल्या फोटोशॉपमध्ये आल्यानंतर त्यांनी इथं छेडछाड करू नये, तर सिंपल आपण इथं येऊन आपल्या वर्कस्पेसला आपण इथं लॉक करू शकतो, जेणेकरून कोणीही नवीन व्यक्ती आपल्या फोटोशॉपमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही. तर सध्या आपण इथे वर्कस्पेस इसेन्शियल डिफॉल्ट हीच घेऊया आणि रिसेट इसेन्शियल या बटनाला क्लिक करून आपण आपलं फोटोशॉप रिसेट करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फोटोशॉपमध्ये नवीन फाईल कशी तयार करायची आणि फोटोशॉपमध्ये फाईल कशा ओपन करायच्या ते बघणार आहोत.